सूरज चव्हाण. सर्वसामान्य कुटुंबातील लोक काय म्हणतील याचा विचार न करता फक्त सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर स्वतःला प्रसिद्धीच्या शिखरावर गोलीगत घेऊन गेलेला सूरज चव्हाण. नक्की हा सूरज चव्हाण आहे तरी कोण? त्याचा गोलीगत धोका, बुक्कीगत तेंगुळ हा डायलॉग कसा फेमस झाला याकडे आपण पाहूया. तर सूरज चव्हाण हा एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. तो सुरुवातीला टिकटॉक या ऍपवर प्रचंड प्रसिद्ध होता. भारतात टिकटॉक बंद झाल्यानंतर इंस्टाग्राम आणि युट्यूबच्या शॉर्ट्सच्या माध्यमातून रील स्टार म्हणून पुन्हा प्रकाशझोतात आला. त्याची प्रचंड फॅन फॉलोविंग असल्याचे दिसून येते. इंस्टाग्रामवर 1.3 मिलियन म्हणजेच 13 लाख फॉलोअर्स आहेत. तो सध्या रील्स सोबत शॉर्ट फिल्म आणि चित्रपटात देखील काम करतो. त्याच्या प्रचंड प्रसिद्धीमुळे त्याला मराठी बिग बॉस सीझन 5 मध्ये संधी मिळाली. बिग बॉस मध्ये देखील त्याने आपल्या साध्या जीवनशैलीने आणि स्वभावाने प्रेक्षकांची मनं जिंकली. सूरजचा जन्म 1994 साली बारामती तालुक्यातील मोडवे या गावी रामोशी समाजातील कुटुंबात झाला. सध्या सूरज याच गावात स्थायिक आहे. सूरज लहान असतानाच त्याचे वडील कॅन्सरने गेले. तसेच आईचे देखील आजारपणामुळे निधन झाले. लहानपणीच आई वडिलांचं छत्र हरपल्याने त्याचा सांभाळ त्याच्या बहिणींनी केला. सूरजला 5 मोठ्या बहिणी आहेत. त्यांनीच त्याला लहानाचं मोठं केलं. तो श्री खंडोबाला वडील मानतो तर मरीमाता या त्याच्या कुलदेवीला आई मानतो. लहानपणीच आई वडिलांचं छत्र हरपल्यामुळे सूरजची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. घर चालवण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती. यासाठी तो मजुरीने कामावर जात. त्याला दिवसाला 300 रुपये मजुरी मिळायची. यातच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असे. अशा परिस्थितीमुळे सूरजला त्याचे शालेय शिक्षण देखील पूर्ण करता आले नाही. त्याचे 8वी पर्यंत शिक्षण झालं. सूरजने अत्यंत हलाखीचे दिवस अनुभवले आहेत. पण कितीही संकट आलं तरी तो खचून न जाता हसत हसत सर्व परिस्थितीचा सामना करतोय. परिस्थितीशी झगडत असताना सूरजला त्याच्या बहिणीच्या मुलाकडून टिकटॉकची माहिती मिळाली आणि सूरजने टिकटॉकवर इतर कोणाच्या तरी मोबाईलवरून पहिला व्हिडिओ बनवला आणि अक्षरशः तो प्रचंड व्हायरल झाला. हे त्याला समजल्यानंतर त्याने मजुरी करून मिळालेल्या पैशातून एक मोबाईल घेतला. स्वतःची टिकटॉक आयडी काढून व्हिडिओ बनवू लागला. बघता बघता सूरज त्याच्या हटके स्टाईलने टिकटॉकवर प्रचंड प्रसिद्ध होत गेला. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि सूरज टिकटॉक स्टार झाला. तो सतत त्याच्या शैलीत नवनवीन डायलॉग घेऊन येत असतो. प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. त्याचे डायलॉग लहान लहान मुलांच्या तोंडात सहज ऐकायला मिळतात. त्याच्या डायलॉगचे टी शर्ट बाजारात विकायला येऊ लागले. बुक्की टेंगुळ, गोलीगत, धोका, झापूक झुपूक, SQ, RQ, ZQ इत्यादी त्याचे प्रसिद्ध डायलॉग आहेत. त्याने आपल्या व्हिडिओने प्रेक्षकांचं मनोरंजन करून त्यांच्या मनात एक स्थान निर्माण केलं. आज त्याचे इंस्टाग्राम व युट्यूब वरती लाखो फॉलोअर्स आहेत. अशा प्रकारे सूरजने गोलीगत शून्यातून त्याचे विश्व निर्माण केले आहे. आज बिग बॉस मध्ये सर्वात फेमस खेळाडू जर का कोणी असेल, कंटेस्टंट जर का असेल तर तो सूरज आहे. अखंड महाराष्ट्राला वेड लावणारा सूरज आणि त्या सूरजला चला आपण विन करूया.